नवीन सॉफ्टवेअरचं नाव ऐकताच पहिले असं वाटायचं, अरे बाप, आता काहीतरी वेगळा विषय सुरू होतो. त्यांच्या काही अपेक्षा वाटतात किंवा त्यांना काही आउटपुटमध्ये अजून चेंज पाहिजे असतं. कारण की समोरचे जे 2 आर्टिस्ट बसलेले ते आमच्यावर डिपेंड असतात. म्हणजे शिकावं किती आणि त्याच्यावर प्रॅक्टिस किती करावं. एक कधी-कधी असं म्हणजे एक टेन्शन येतं की बाबा आता हे नाही जमलं तर काय करायचं. जेवढी जास्त प्रॅक्टिस तुम्ही करशाल, भविष्यात ते तुमच्यासाठी तेवढंच चांगलं ठरेल. तर नमस्कार, स्वागत आहे नॅक ॲनिमेशन पॉडकास्टमध्ये. आजच्या या भागात आपल्यासोबत आहे ऋषिकेश गंभीरे. नॅक ॲनिमेशन इन्स्टिट्यूटचे हे पास आउट स्टुडंट आहे आणि करंटली आता त्यांनी क्रिएटिव्ह इंडस्ट्रीमध्ये प्रोफेशनल म्हणून काम करत आहे. क्रिएटिव्ह फील्डमध्ये येताना अनेक प्रश्न आणि अडचणी आणि तितकीच शिकण्याची उत्सुकता असते. नॅकमधील ट्रेनिंग, प्रॅक्टिकल एक्सपोजर आणि सातत्याने केलेली मेहनत या सगळ्यांच्या आधारावर ऋषिकेश यांनी स्वतःचे एक स्ट्रॉंग फाउंडेशन क्रिएट केलेलं आहे. तर आजच्या या पॉडकास्टमध्ये आपण त्यांच्या प्रवासाबद्दल, त्यांची शिकण्याची जर्नी आणि त्यांच्या इंडस्ट्रीमधील अनुभवाबद्दल जाणून घेऊया आणि त्यावरती आपण आज चर्चा करणार आहोत. ऋषिकेश. माझं नाव ऋषिकेश गंभीरे. मी नॅक ॲनिमेशनमधून 3D आर्टिस्ट 3Dचा कोर्स कंप्लीट केलेला आहे. त्यानंतर मी आत्ता नाशिकमध्येच 3D आर्टिस्ट म्हणून जॉब करतो आहे आणि 1-1.5 वर्षाचा अनुभव घेऊन मी आज इथे आलेलो आहे. तर चला मग सुरुवात करूया क्रिएटिव्ह जर्नीला. तर ऋषिकेश, क्रिएटिव्ह फील्डमध्ये तुला काम करण्याचे तुला इन्स्पिरेशन कुठून भेटली? कशा पद्धतीने तू विचार केला की मी इथे काम करायचं आहे मला? क्रिएटिव्ह फील्डमध्ये काम करण्याचं इन्स्पिरेशन म्हणजे एक तर पहिलेच नॅक ॲनिमेशनचं नाव ऐकलेलंच होतं. त्यासोबत माझा मोठा भाऊ पण इथूनच पास आउट झालेला आहे आणि त्याचं बघून किंवा त्याचं वर्क बघून एक नवीन असं मनात इच्छा झाली की आपण हे काम करू. कारण की क्रिएटिव्हिटी करणं म्हणजे हार्ड वर्क करण्यापेक्षा कुठं एखाद्या बाहेर कंपनीत, कारण की माझी फील्ड पहिली वेगळी होती. मी एक मॅन्युफॅक्चरिंग फील्डमध्ये काम करत होतो पहिले. ओके. आणि त्यानंतर असं एक कुठंतरी मनाला वाटलं की एक हे करण्यापेक्षा आपण काहीतरी क्रिएटिव्हिटी आपण स्वतःचं काही करू शकतो. त्यानंतर मग माझ्या मोठ्या भावानी मला काही सल्ले दिले आणि त्यानंतर मी नॅका संपर्क साधला. मग त्यांनी मला काही गोष्टी समजून सांगितल्या की तू काय करू शकतो पुढं, तुझं स्किल कसं कसं आहे, तुझं पुढचं करिअर आणि भविष्य कसं असू शकतं हे सांगितलं. हे सांगितल्यानंतर मग एक कुठेतरी वाटलं की ठीक आहे, ॲनिमेशन फील्ड आपल्यासाठी चांगली आहे. तर नॅक ॲनिमेशन इन्स्टिट्यूट बद्दल तुम्हाला पहिल्यांदा कसं कळलं? पहिले तर माझ्या घरातच नॅका इन्स्टिट्यूटचा म्हणजे माझा भाऊच इथे पहिले अच्छा. स्टुडंट होता. हां, हां. मग त्यांनीच मला सांगितलं की नॅका इन्स्टिट्यूट तुझ्यासाठी बेस्ट आहे. मग तिथून त्यांनी सांगितल्यानंतर मी आलो इथे. तर नॅकमधील पहिला प्रोजेक्ट किंवा पहिली लर्निंग मोमेंट म्हणजे पहिला दिवस नॅकमधला कसा होता तुमचा? नॅकमध्ये पहिला दिवस तर म्हणजे आज सांगायचं की कम्प्युटर हाच विषय माझ्यासाठी नवीन होता पहिले अच्छा. तर. हां, हां. म्हणजे कारण की माझं बेसिक पण मला काही माहीत नव्हतं. जेव्हा मी पहिल्या दिवशी आलो अन् फोटोशॉपचंच लेक्चर होतं. अच्छा. त्यांनी सांगितलं की बुवा फोटोशॉप ओपन केला, इंटरफेरन्स सांगितला. स्टार्टिंगला मला तर ते सगळं म्हणजे काही कळलंच नाही. डोक्यावरून गेल्यासारखं. कारण की कम्प्युटरचं पहिलं काही नॉलेजच नव्हतं मला. बरोबर. मग पहिल्या दिवस बसलो, शेजारी मुलांना विचारलं की माऊसचं राईट क्लिक आणि लेफ्ट क्लिकनी काय होते हेही मला माहीत नव्हतं पहिल्यांदा. म्हणजे मग इथून म्हणजे एकदम काहीच ब्लँक होतो मी. अच्छा. स्टार्टिंगला थोडा त्रास झाला. पण इथल्या फॅकल्टीजनी खूप स्टार्टिंगला सांभाळून घेतलं. हं, हं. काही मागून बॅकअप नसतानाही त्यांनी वेळोवेळी सपोर्ट केला की बाबा असं नाही, असं कर. याने थोडं स्टेज वाढत प्रॉपर गेली, गाईडन्स पण कॉन्फिडन्स केलं. येत गेला थोडा. हं. गाईडन्स पण असा प्रॉपर भेटला. म्हणजे जिथे म्हणजे वाटलं की इथं काहीतरी मला आता जमत नाही, त्याच वेळेला इथल्या स्टाफने मला मदत केली तेवढीच. तर नॅकमध्ये विविध सॉफ्टवेअर आणि टूल्स हं. शिकताना तुम्हाला काही अडचणी आल्या, काही प्रॉब्लेम्स आले का? हां. प्रत्येक सॉफ्टवेअर एक नवीन शिकताना प्रत्येक सॉफ्टवेअरचा इंटरफेरन्स चेंज होतो. अच्छा. त्याचे नवीन वेगळे-वेगळे टूल आहे आणि कुठलाही टूल म्हणजे एक टूल आहे तो कुठल्या-कुठल्या ठिकाणी यूज करायचा किंवा कसा करायचा. हं, हं. त्याचं हे काय हे तर मला म्हणजे पहिले काही माहीत नव्हतं, की नवीन सॉफ्टवेअर सुरू होतंय हं. आणि मग त्यात काय नवीन सॉफ्टवेअरचं नाव ऐकताच पहिले असं वाटायचं, अरे बाप! आता काहीतरी वेगळा विषय सुरू होतोय. पण मग तरी एक स्टार्टिंगला वाटलं थोडं. नंतरून थोडं त्याच्याशी जेव्हा अटॅच होत गेलो, हं. मग काही नाही असं नॉर्मल होत चाललं. आता नॅकमध्ये फॅकल्टी यांच्याकडून कशा पद्धतीने गाईडन्स भेटले आणि असाइनमेंट आणि प्रॅक्टिकल सेशन झाले?
त्याचा तुला तुझ्या प्रोफेशनल लाईफमध्ये कसा फायदा झाला? नॅकमध्ये फॅकल्टीज म्हणले तर स्टार्टिंगपासूनच त्यांनी मला खूप सपोर्ट केलेला आहे. म्हणजे मी तुम्हाला आधीच सांगितलं की मला कम्प्युटरचा काही माहीत नसताना त्यांनी मला बरोबर. म्हणजे आज ह्या लेवलपर्यंत आणून ठेवलंय, म्हणजे आज त्यांच्यामुळे मी हे सर्व. आणि वेळोवेळी त्यांनी प्रॅक्टिस वगैरे, म्हणजे एक प्रोजेक्ट कंप्लीट झाल्याशिवाय नेक्स्ट ते हेच करत नव्हते. म्हणजे त्यांचा तो फोर्स होता की नाही भाऊ, तुला हे करावं लागेल, हे केल्याच्या नंतर. त्याचा फायदा आज असा होतोय की एक काम पूर्ण केल्यानंतर ते कम्प्लीटच झालं पाहिजे. अर्धवट सोडणं. बरोबर. काही वेळ काय होतं की कोणी म्हणजे आता दिलाय प्रोजेक्ट आणि त्याची चौकशी नाही केली परत, हं, हं. तर मग आपण तो अर्धवट सोडून देतो, काही नवीन सुरुवात करतो. कारण की एक डोकं म्हणलं ना, हे नाही ते बघितलं का लगेच दुसरं काम करायला असं वाटतं की हे सोडून द्यावं ते. पण इथे तसं नाही. इथे एक प्रोजेक्ट सुरू केला की फायनल पर्यंत व्यवस्थित तो पूर्णच करून घेतला गेला आमच्याकडून. त्याचा फायदा आता मला होतोय की बुवा आता हे काम चालू केलं, नवीन काम सुरू करण्याआधी हे फायनल करतो, म्हणजे एक पुढचं काम सुरू झाल्याच्या नंतर मागचं काही टेन्शन राहत नाही डोक्यात. बरोबर. म्हणजे एक फ्लो तुमचा मेंटेन फ्लो राहतो. मेंटेन असतो. इन्स्टिट्यूटमधून इंडस्ट्रीमध्ये जे ट्रान्झिशन झालं, त्याच्याबद्दल थोडं आम्हाला माहिती सांग. कसा अनुभव होता तुमचा तो? इन्स्टिट्यूटमधून इंडस्ट्रीमध्ये जाताना पहिली गोष्ट, आता म्हणजे इन्स्टिट्यूट हे आपल्याला बेसिक लेव्हल सॉफ्टवेअर काय कव्हर होतं हे शिकवतं. आणि इंडस्ट्रीमध्ये एक नवीनच आपण गोष्टीकडे वळतो. म्हणजे इथं जे आहे ते तिथं, म्हणजे इथं आपण हे जे प्रोजेक्ट केलेले ते तिथं असतीलच म्हणून असं नाही. एक तिकडे गेल्यानंतर म्हणजे एक वेगळाच फेज आला की मी इकडे जी प्रॅक्टिस केली होती ते तिकडं नाही आलं. तिथंही गेल्यानंतर मी भरपूर म्हणजे स्टार्टिंगचे दिवस इथल्या फॅकल्टी सोबत कॉन्टॅक्टमध्ये राहिलो की सर मला असा प्रॉब्लेम येतोय. हं, हं. मला हे इथं हे काम वेगळं आहे थोडं. इथल्या फॅकल्टीजने मला टाईम टू टाईम सांगितलं. कसं आहे, इन्स्टिट्यूटमधला हे माहीत नाही राहत का कुठली कंपनी काय काम करते. हं, हं. म्हणजे प्रत्येक कंपनीचं घेऊन ते शिकवत नाही बसणार. इन्स्टिट्यूट एक आपल्याला बेसिक आणि सॉफ्टवेअरचं पूर्ण एक बेसिक कुठला टूल काय फाउंडेशन तयार कसा, करतं. कसा कुठला टूल कसा काम करणार हे सांगतं फक्त. मग तो टूल कसा यूज करायचा हे आपल्याला म्हणजे पुढं जमलं पाहिजे. पहिला एक 1-2 महिने तर माझ्यासाठी एक वेगळंच म्हणजे हार्ड गेले थोडे. हं, हं. की इथून डायरेक्ट जाऊन इथे आपण म्हणजे टीमवर्क नसतं इथं, म्हणजे जरी स्टुडंट एकत्र असले ते फ्रेंड झोनमध्ये काम करतो. पण जेव्हा आपण इंडस्ट्रीमध्ये जातो तिथे गेल्यानंतर ते एक टीमवर्क आहे, त्याच्यामध्येच आपल्याला काम करावं लागतं की हं. मी जे करतोय ते समोरच्यानी पास करेलच हे कन्फर्म नाही. की काम करण्याचं एक थोडं भीती वाटायची तेव्हा हं, की हं. त्याला आवडेल की नाही आवडणार, अच्छा. तो हां. माझं काम पास करतो की नाही. मग त्या गोष्टीत मी कधी-कधी काम चुकीचं करून द्यायचो. तिथल्या फॅकल्टीसोबत बोललो, तर त्यांनी सांगितलं, थोडं शांततेने काम करायचं, एक चांगलं काम करायचं. वेळ लागला वेळ मागून घे" म्हणे. त्यांचं काही सल्ले ऐकल्याच्या नंतर मग 1 महिन्याच्या नंतर म्हणजे मला एक कॉन्फिडन्स आला की नाही मी आता हं, काम हं. करू शकतो. आता जसं तू बोलला कामाच्या बाबतीत, डेडलाईन आणि क्वालिटी वर्क आणि टीमवर्क यांचा बॅलन्स कसा साधता येतो? ह्यांचा बॅलन्स तर म्हणजे स्टार्टिंगला आता आमच्या इथे जसं आहे, की 3D आर्टिस्टपासून मोशन ग्राफिक्सकडे आम्ही जातो. म्हणजे 2 फेजमध्ये आमचं काम चालतं. हं, हं. तर स्टार्टिंगला आम्ही जे काम समजून घेतो, आम्हाला स्टोरी बोर्ड आल्याच्या नंतर आम्हीच समजून घेतो. पण ते समजल्यानंतर आम्हाला म्हणजे असं ते काम केल्यानंतर समोरच्याला तेवढ्याच वेळात द्यायचं राहतं. हां. कारण की समोरचे जे 2 आर्टिस्ट बसलेले ते आमच्यावर डिपेंड असतात. त्यामुळे कामाचा स्पीड एक कंटिन्यू एक फास्ट ठेवावा लागतो. आणि त्याचबरोबर कामाची क्वालिटी पण चांगली ठेवावी लागते. हं. आउटपुट त्या लेव्हलचं नसेल, तर मग टीमवर्कमध्ये म्हणजे आपणही करतो आपल्यापासून तो पुढला नेक्स्ट आर्टिस्ट डिपेंड. करतो. हं. फायनल जेव्हा रिझल्ट निघतो, मग तेव्हा ते सगळ्यांचं काम म्हणजे माझ्यामुळं समजा एक काम क्वालिटी चांगली नसेल, तर माझ्यामुळं बाकीच्यांचं पुढच्यांचा पण वेळ वाया जातो. टीमवर्क हा एक चांगला म्हणजे आता इथं फ्रेंड झोनमध्ये काम करत होतो, तिथं एक नवीन आपल्याला मित्र भेटतात पहिले हं, तर. हं. त्यांच्यासोबत नवीन काम करताना तेही बाहेरून अनुभव घेऊन येईल राहतात. तेही बरोबर. शिकवतात नवीन, की बुवा इथं असं नाही चालत, तसं चालतं. काही सांगतात की नाही एकटं असलं का काम चांगलं होतं. पण हं, हं, हं. टीमवर्कमध्ये ना जिथं अडचण येईल ना आपण विचारू शकतो, की बरोबर. मला ही अडचण येते हं, हं. किंवा समोरच्या एक काम कंटिन्यू कामाच्या झोनमध्ये असेल ना, ते थोडं आता अधून-मधून कोणी बोलणार, कोणी हं, हं. जोक वगैरे करणार. एक माइंड फ्रेश राहतो कामाचा फ्री पण. एन्व्हायर्नमेंट हां, असतं. फ्री एन्व्हायर्नमेंट असतं. त्याच्यात एक मजा येते काम करण्याची. हं, त्याच्यातून मग आपला जो कामाचा रेग्युलर हे फ्लो आहे, तोही टिकून राहतो. हं. त्यानंतर माइंडसेट पण चांगला राहतो. आता तू जसं बोलला टीमवर्कमध्ये तुम्हाला एकमेकांकडून शिकायला भेटतं.
तर आता इंडस्ट्रीमध्ये सतत बदलणारे जे ट्रेंड्स आहे, नवीन-नवीन टेक्नॉलॉजी येते, तर त्याच्यासोबत स्वतःला अपडेट कसं ठेवलं जातं? कंपनी आहे, त्यांच्या काही अपेक्षा वाढतात किंवा त्यांना काही आउटपुटमध्ये अजून चेंज पाहिजे असतं. हं, मग ते डायरेक्ट येऊन आम्हाला सांगतात, की "बाबा आम्हाला असं-असं पाहिजे." पण मग त्या प्रत्येक गोष्टी म्हणजे आज एक सॉफ्टवेअर शिकतोय, ते सॉफ्टवेअर कंप्लीट करायपर्यंत दुसरं लगेच नवीन येऊन जाऊ राहिलं. हो. म्हणजे शिकावं किती आणि त्याच्यावर प्रॅक्टिस किती करावं? हं, हे कधी-कधी असं म्हणजे एक टेन्शन येतं, की बाबा आता हे नाही जमलं तर काय करायचं? हं. तर यासोबत स्वतःला अपडेट कसं ठेवता येईल मग आपल्याला? स्टुडंटला काय गाईडन्स करशील? स्टार्टिंग तर पहिले जे शिकताय ना ते कंप्लीट करत चला. हं, आणि त्यासोबत त्याची प्रॅक्टिसही करत चाला. आणि जे नवीन आहे ना, आता आपल्याकडं सोशल मीडिया वगैरे हे सगळं आहे. त्यामुळे आपल्याला या नवीन गोष्टी ना आपल्यापर्यंत यायला वेळ नाही लागत. आपण त्याच्यासोबत आहे ना कनेक्ट राहायला पाहिजे. म्हणजे हं. कुठलाही नवीन टूल आला, तो कसा यूज होतो, काय यूज होतो. आपल्याला भविष्यात त्याची गरज पडेल की नाही पडेल हा पुढचा प्रश्न आहे. पण त्याची एक बेसिक जर माहिती असली ना, तर ते एक फायद्याचं ठरतं आपल्यासाठी. आता नॅकमधील विद्यार्थ्यांसाठी मी काही प्रश्न विचारतो. नॅकमधील सध्याचे विद्यार्थी कोणत्या गोष्टीवरती जास्त फोकस केला पाहिजे त्यांनी? सध्या त्यांनी तर म्हणजे प्रत्येक फील्ड आता माझ्या फील्डचं जर सांगितलं मी 3Dमध्ये, हं, तर आपण हे म्हणतो की काही मुलांना असं वाटतं की मॉडेलिंग करतो मी मॉडेलिंगमध्येच करिअर करायचे. काहींना वाटतं ॲनिमेशन करतो ॲनिमेशनमध्येच करिअर करायचं. हं, असं न करता आहे ना, तुम्ही ना आपली मॉडेलिंग झालं, ॲनिमेशन, रिगिंग वगैरे सगळ्या गोष्टीकडे लक्ष द्या तुम्ही. हं, कारण की आपल्याला माहीत नाही समोर जेव्हा आपण कंपनीत एखाद्या नवीन जातोय, आपल्याला काय रोल भेटणार आहे. मग त्या रोलला आपण तिथं मॅच होतोय का नाही, तेव्हा ठरतं. म्हणजे स्टार्टिंगला आपण समजा मॉडेलर म्हणून गेलो 3D मॉडेल आणि तिथं जाऊन त्यांनी आपल्याला समजा ॲनिमेशन करायला सांगितलं, हं. तर मग ते आपल्याला जमत नाही. त्यामुळे एकच आत्ताच्या नॅकच्या स्टुडंटला एकच सांगेल, की सगळ्या गोष्टी तुम्ही म्हणजे ना प्रॅक्टिस करून परफेक्ट करून ठेवा तुमच्या. मल्टीटास्किंग. हां, मल्टीटास्किंग राहा. कारण की कधी समोर एक नवीन टास्क येईल हं, अन् त्याच्यासाठी आपण कसं रेडी राहतोय हं. त्यावर डिपेंड आहे. आता याच्यामध्ये फक्त सॉफ्टवेअर शिकणं पुरेसं आहे, की अजून काही स्वतःचे स्किल्स पाहिजे? सॉफ्टवेअर शिकणं पुरेसं आहे, पण त्याच्यापेक्षा जास्त आपल्या डोक्यात क्रिएटिव्हिटी किती आहे? हं, आपण ते सॉफ्टवेअर कसं हँडल करू शकतो? त्या सॉफ्टवेअरमधून कसं काम करून घेऊ शकतो? हं, हं. सॉफ्टवेअर एका टूलपासून आपण किती वेगळे-वेगळे कामं करून घेऊ शकतो? हे तेवढंच गरजेचं आहे. म्हणजे क्रिएटिव्हिटी जास्त आपल्याला सॉफ्टवेअरसोबत गरजेची आहे. याच्यामध्ये स्टुडंटने स्वतःच्या साईटने पण काही रिसर्च केली पाहिजे का? की फक्त सॉफ्टवेअरवरती डिपेंड राहिलं नाही. पाहिजे? आपणही रिसर्च तेवढीच केली पाहिजे म्हणजे बाहेरचा अनुभव घेतला पाहिजे. इन्स्टिट्यूटमध्ये शिकवताना जेवढे शिकवतायत, हं, त्याचबरोबर आपण त्या गोष्टी अजून बाहेर तोच प्रोजेक्ट वेगळ्या पद्धतीने कसा करू शकतो. हं, म्हणजे एकच प्रोजेक्ट एक मॉडेल आहे. ते कुठल्या-कुठल्या पद्धतीने करता येईल हं, किंवा त्याच्यात कुठले-कुठले नवीन टूल आहे, नवीन मॉडिफायर आता येताय. नवीन सॉफ्टवेअरमध्ये आता आपल्याला ना पहिल्यापेक्षा आता जास्त ईझी होत चाललंय. हं. ईझी मग त्या गोष्टी कशा आपल्याला एक गोष्ट बनवण्यासाठी आपण इतर कुठल्या-कुठल्या गोष्टी यूज करू शकतो, हे तेवढंच बघणं गरजेचं आहे. आता क्रिएटिव्ह ॲनिमेशन फील्डमध्ये जे आता नवीन विद्यार्थी त्यांना करिअर बनवायचं आहे. तर त्यांच्यासाठी तुमचा एक मोठा मोलाचा सल्ला काय असणार? सर्वप्रथम तर पहिले त्यांनी ना, जे सॉफ्टवेअर शिकतोय, हं, ते एकदम मन लावून म्हणजे त्याच्यात हं, हं, प्रॅक्टिस असेल, पोर्टफोलिओ असेल, हा त्याने तेवढाच बिल्ड केला पाहिजे. जेवढी तुम्ही इन्स्टिट्यूटला असताना प्रॅक्टिस करशाल, तेवढंच तुमचं भविष्यासाठी एक चांगलं हे ठरेल त्याचं. हं, हं, कारण की जेवढी आज प्रॅक्टिस केल्यानंतर उद्या आपण जेव्हा कंपनीत काम करतो, तेव्हा कंटिन्यू आपल्याला बसायचं राहतं. तेव्हा ती सवय नाही राहत आपल्याला, की हे 8 तास आपण कसे काढणार? कारण की हं, प्रॅक्टिस करताना आपण 1 तास करतो, अर्धा तास करतो, नंतरून हं, कंटाळा हं, करतो. पण जेवढी जास्त प्रॅक्टिस तुम्ही करशाल, हं. भविष्यात ते तुमच्यासाठी तेवढंच चांगलं ठरेल. तर आजच्या या पॉडकास्टमध्ये ऋषिकेश गंभीर यांनी आपल्याला त्यांची जर्नी सांगितली. इन्स्टिट्यूट ते इंडस्ट्रीमध्ये कशा पद्धतीने त्यांनी काम केलं आणि ते एकदम सोप्या भाषेत आपल्याला सगळं सांगितलं. आता नॅक ॲनिमेशन इन्स्टिट्यूटमध्ये शिकलेले सगळे डिसिप्लिन, सगळ्या अप्रोच आणि सतत शिकण्याची सवय यामुळे इंडस्ट्रीमध्ये कशा पद्धतीने आपण टिकून राहू शकतो, या सर्व गोष्टींवरती त्यांनी आपल्याला गाईडन्स केलंय. आता ऋषिकेश यांनी त्यांचा अनुभव आपल्या विद्यार्थ्यांसोबत शेअर केला. त्याच्याबद्दल मी त्यांचे खूप खूप आभार मानतो. थँक तर अशा खऱ्या प्रेरणादायी आणि ग्राउंड लेव्हल स्टोरीज सोबत जाण्यासाठी नॅक पॉडकास्ट सोबत कनेक्ट राहा. आपण भेटूया नेक्स्ट पॉडकास्टमध्ये अशाच एका इन्स्पायरिंग स्टोरी सोबत. तोपर्यंत कीप क्रिएटिंग, कीप लर्निंग.